इचलकरंजीतील जय हिंद मंडळाच्या वतीनं खो खो स्पर्धा भरवण्यात आली आहे। या स्पर्धेत 10 संघ सहभागी झालेत। त्यामध्ये काही आंतरराष्ट्रीय आणि विद्यापीठ स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेले माजी खेळाडू सहभागी आहेत। ही स्पर्धा 3 दिवस चालणार आहे। इचलकरंजीतील जय हिंद मंडळाच्या वतीनं 35 वर्षावरील आणि 14 ते 18 वर्ष वयोगटातील खेळाडूंसाठी खो खो स्पर्धा आयोजित केल्या आहेत। या स्पर्धेचं उद्घाटन उपमहापौर अनिल डाळ्या, पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, महेश चव्हाण यांच्या उपस्थितीत झालं। खो खो खेळासाठी विशेष योगदान देणारे अर्जुन अत्तिग्रे, केशव मोघे, किरण दंडगे, अमानुल्ला आगा यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला। 35 वर्षावरील खेळाडूंच्या स्पर्धेत एसके ग्रुप आणि दाते ग्रुप यांच्यात पहिला सामना झाला। एसके ग्रुपनं 1 गुणांनी हा सामना जिंकला। श्रीराम स्पोर्ट्सनं शुभम करोती संघावर 2 गुणांनी मात केली। या सामन्यात कमलेश परब यांना मॅन ऑफ द मॅचनं सन्मानित करण्यात आलं, तर पॉप्युलर मोटर ड्रायव्हिंग स्कूल संघानं 2 गुणांनी दाते ग्रुपला नमवलं। 14 ते 18 वर्ष वयोगटातील खो खो स्पर्धेत पन्हाळा सोल्जर्स आणि रायगड किंग यांच्यातील सामना पन्हाळा संघानं जिंकला। या सामन्यात योगेश मंचीकरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला, तर शिवनेरी योद्धा संघानं पुरंदर फायटर्स संघावर 3 गुणांनी मात केली। यावेळी सतीश डाळ्या, कोल्हापूर खो खो असोसिएशनचे अध्यक्ष राजन उरुणकर, आप्पासाहेब तांबे, डॉक्टर गोपाळ नागवेकर, उदय चव्हाण, सुहास गोरे यांच्यासह खो खो प्रेमींनी गर्दी केली होती।